छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रावरती दुःखाचे डोंगर पसरले होते. रायगडाला वेढा राजाराम महाराजांच्या मागे लागलेले मोगल सैन्य आणि सर्वत्र फक्त स्वराज्यासाठी पराभवाच्या बातम्या येत होत्या. यामुळे स्वराज्य संकटात सापडले होते. अशावेळी सरसेनापती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी एक धाडसी योजना आखली. ते म्हणाले, संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला घ्यायलाच पाहिजे आणि औरंगजेबाला तर धडा शिकवावाच लागेल. त्यानंतर संताजी घोरपडे आणि 2000 निवडक स्वारांसह तुळापुरातील औरंगजेबाच्या छावणीवर मध्यरात्री धाड टाकली. हर हर महादेवच्या गर्जनांनी मोगलांची छावणी हादरली. संताजी थेट बादशहाच्या तंबूपर्यंत पोहोचले. मात्र औरंगजेब तिथे नव्हताच. संताजींनी त्याच्या तंबूवरील सोन्याचे कळस कापून बादशहाचा अभूतपूर्व अपमान केला आणि त्याला चांगलाच धडा शिकविला. यानंतर संताजींनी जुल्फिकार खानावरती गनिमा कावा करत त्या ठिकाणी हल्ला चढविला, तर धनाजी जाधवांनी रणमस्त खान आणि शहाबुद्दीन खान यांना रोखून धरले. या पराक्रमामुळे मराठ्यांच्या मनात पुन्हा एकदा लढण्याची जिद्द निर्माण झाली आणि स्वराज्याला नवी उभारी मिळाली. संताजी घोरपडेंच्या या एका धाडसी मोहिमेने मोगलांचा चांगलाच आत्मविश्वास त्या ठिकाणी हादरला होता. काफी खान सारखा इतिहासकार देखील स्वतःच्या पुस्तकांमध्ये लिहून ठेवतो की संताजी विरुद्ध लढायला मोगल सरदार घाबरत होते. म्हणून संताजी घोरपडे हे स्वराज्य इतिहासातील सर्वात धाडसी आणि पराक्रमी सेनापतींपैकी एक होते. परंतु त्यांनी त्या ठिकाणी फक्त ते युद्धच लढलं नाही, तर त्या ठिकाणी त्यांनी जे आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा बदला देखील घेण्याचा प्रयत्न केला. यावरती तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून सांगा आणि अशाच स्वराज्याच्या कहाण्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा.